नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण वेल्वेटचा ब्लाऊज कसा शिवायचा याविषयी काही मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे. त्यात तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजतील. तर मी खाली अस्तरचे कापड घेऊन त्याच्यावर आपला वेल्वेटचा पीस ठेवलेला आहे. हा पीस मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला उलटा ठेवून घ्यायचा आहे. म्हणजे खाली सरळ अस्तरचा पीस आणि त्याच्यावर आपल्याला नंतर अस्तर असे ठेवले तरी चालते. आणि हे आपले सरकू नये. वेल्वेटचा पीस जसा मऊ असतो त्यामुळे तो सारखं शिवताना सटकतो, म्हणजे आपली टीप एकाच बाजूला जाते. हे होऊ नये म्हणून मी यासाठी पिना लावून घेतलेल्या आहेत. त्यामुळे आपले जे अस्तर आणि पीस आहे हा एकसारखा येतो आणि आपल्याला सारखे मागे पुढे करावे लागत नाही. आणि वेल्वेटचा पीस शिवताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की आपण जर अस्तरचा साधा पीस शिवत असू तर आपण फक्त हळूवारपणेच दुसरा हात असतो तो पिसावर व्यवस्थित ठेवतो. तर या पिसाला आपल्याला हा हात आहे तो जरा जास्त, म्हणजे तो पीस जो आपण दुसऱ्या हाताने पीस धरतो तो जरा जास्त घट्ट धरायचा आहे, जेणेकरून तो पीस आपला हलू नये आणि आपली टीपही व्यवस्थित यावी. म्हणून आपल्याला एवढी काळजी घ्यायची असते. मी अशा प्रकारे मागचा भाग पूर्ण करून घेत आहे. बघा, मी दुसरा हात आहे हा कशा प्रकारे पुढे सरकवत आहे. वेल्वेटचा पीस हा शक्यतो मशीनचा जो खालचा पाटा असतो त्याला चिकटून बसतो आणि तो जास्त असा पुढे पटपट सरकत नाही. त्यासाठी आपल्याला आपल्या हातानेच तो थोडा थोडा हळू पुढे पुढे सरकून घ्यावा लागतो आणि व्यवस्थित घट्ट आपल्या दुसऱ्या हाताने तो पीसही धरावा लागतो, जेणेकरून ब्लाऊजला घोळ येत नाही. आपला जो गळा आहे किंवा आपला जो अस्तर आणि पिसाचं जे जॉईनिंग असतं ते व्यवस्थित होतं. आपला पीस मागे पुढे सरकत नाही. हा बघा, हा मी आपला मागचा भाग करून घेतलेला आहे. आपल्याला आता पुढचा भागही तयार करताना फक्त आधी गळ्यालाच टिपा मारून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला या पिसाचा असतो तो गोट देता येत नाही. बघा, फक्त त्यासाठी मी गोट खूपच जाड येतो म्हणा किंवा आपण टिपा मारताना ते कापड सटकतेही टिपातून, त्यामुळे खूप वैताग येतो. त्यामुळे ही पद्धत आहे ही एकदम सोपीच वाटते. फक्त गळ्याला टिप मारून एक्स्ट्राचे जे कापड असते ते कट करून घेतले, मध्ये एक खाचा मारल्या आणि आपण उलटे सुलटे जसे करतो त्या पद्धतीने फक्त गळाच आधी आपण शिवून घेतला. येथे आपल्याला पट्टीही लावायची वाजते आणि गोटही मारायचा वाजतो. वेल्वेटच्या कापडावर जर तुमची टीप येत नसेल तर तुम्ही थोडीशी टीप मोठीही करून बघू शकताय. टीप मोठी केली किंवा सुई बदलली, नवीन सुई घेतली वेल्वेटच्या कापडाला, तरीही वेल्वेटच्या कापड शिवण्यासाठी सोपे जाते आणि टीपही मध्ये मध्ये सुटत नाही. आणि थोडीशी मोठी टीप केली तर हा ब्लाऊज पटकन शिवून होतो. आपण जर म्हणजे नॉर्मली बारीक तुम्ही टीप धरत असताल तर त्यापेक्षा आपल्याला या टिपाची साईज जी आहे ती थोडीशी वाढवायची आहे. त्यामुळे आपले जे कापड आहे किंवा टीप आहे ती मोठी होऊन आपले कापड व्यवस्थित शिवले जाते. कापड आहे ते गोळा होत नाही. बघा, आता मी कटोरीचा म्हणजे प्रिन्सेस कटचा जो दुसरा भाग होता पुढचा तो शिवून घेतलेला आहे. बाह्याही मी त्याच प्रकारे जॉईंट करून घेत आहे. तुम्ही बघू शकताय की पीस हा आपला कुठेच मागे पुढे सरकला नाही किंवा व्यवस्थित आपल्या टिपाही येत आहेत. तुम्ही जर मशीनला ही अशी सेटिंग करून घेतली तर आपला म्हणजे वेल्वेटचा जो पीस असतो तो आपल्याला व्यवस्थित शिवता येतो. खूप छान फिनिशिंग सकट हा जो ब्लाऊज आहे तो आपला शिवून पूर्ण तयार होतो. एवढे लक्ष ठेवा की मी मागच्या भागाला आणि पुढच्या भागाला खालून पट्ट्या लावलेल्या नाही आहेत. या पट्ट्या आपल्याला फिटिंगच्या टायमाला लावून घ्यायच्या आहेत, जेणेकरून फिटिंग करतानाही आपला काही जो म्हणजे कडेचा जो भाग असतो तो वेल्वेटचं कापड मऊ असल्यामुळे वर खाली होतो किंवा सटकतो तो अशा मशीनमधून, मग ते दिसायला छान दिसत नाही. त्यामुळे मी फिटिंगच्या ज्या टिपा मारणार आहे त्या टिपांच्या वेळेस मी जी खालची पट्टी आहे ती लावून घेणार आहे. एक्स्ट्राचे जो भाग आहे तो मी कट करून घेतलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि नवीन व्हिडिओसाठी माझ्या होम पेजला नक्कीच जाऊन बघा, तिथे तुम्हाला आणखीन वेगवेगळे व्हिडिओ बघायला भेटतील. वेल्वेटचे कापड शक्यतो शिवण्यासाठी खूप सतवते.
त्यामुळे असे वेल्वेटचा ब्लाऊज आला तर आपण म्हणतो कशाला आला, असं पण आला असेल. आजकाल ट्रेंड पण खूप आहे की बाया वेल्वेटचा ब्लाऊज कोणत्याही साडीवर मॅचिंग होतो, म्हणून शक्यतो तेच ब्लाऊज शिवण्यावर जास्त भर देतात. त्यामुळे तुम्ही जर या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे काही टिप्स वापरल्या तर तुम्हाला वेल्वेटचा ब्लाऊज शिवायचा कंटाळा येणार नाही. हुकपट्टी काचपट्टी आपण लावून घेऊ. तर मी वरच्या साईडने हुकपट्टी दुमडलेली आहे. मी खालच्या साईडने आहे असे सरळ ठेवलेले आहे. खालच्या साईडने आपली पट्टी येणार आहे, त्याच्यामुळे मी तिथे दुमडलेले नाही. दुमडले तर तिथे खूप जाड येईल, तो भाग आहे तो खूप जाड होईल, म्हणून मग मी फक्त वरच्या साईडने दुमडून दोन्ही काचपट्टी हुकपट्टी मी तशीच लावलेली आहे. मागचा पुढचा भाग आपण जॉईन करून घेऊ. या ब्लाऊजच्या आहेत त्या बाहीची जी लांबी आहे ती कमीच होती, त्याच्यामुळे हा पीस खूप शिल्लक राहिलेला आहे. बघू, त्यापासूनही काही बनवता आले तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन. बाह्या जोडून झालेल्या आहेत. आता मी खालची आपली जी फिटिंगची टीप असते ती टीप मारून घेतली. कडेचे एक्स्ट्राचे कापड होते ते कट करून घेतले. दोन्ही साईड आपल्याला तशाच तयार करून घ्यायच्या आहेत. आणि नंतर आपण जशी साध्या ब्लाऊजला खालून पट्टी लावतो तशीच आपल्याला खालच्या साईडने पट्टी लावायची आहे. पूर्ण हुकपट्टीपासून ते काचपट्टीपर्यंत आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे. व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्याकडेही वेल्वेटचे ब्लाऊज शिवायला तुम्ही घेता का? घेत असल्यास ते कशा पद्धतीने शिवता किंवा त्याची फिनिशिंग कशी येते त्याचेही अनुभव तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकताय. अशा प्रकारे मी आता खालची पट्टी तयार करून घेते आणि ती खालच्या साईडने जोडून घेते. तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतच आहे, तुम्ही बघू शकताय. हा जो ब्लाऊज आहे याची जी छाती आहे ती 36 इंचाची होती आणि उंची 13 इंचाची आहे. बाही आहे ही 5 इंचाची आहे. अशा प्रकारे मी खालच्या साईडने बघा, तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल, पूर्ण या टोकापासून त्या टोकापर्यंत मी पट्टी लावून घेतलेली आहे आणि दोन्ही साईडला कडेच्या मी आतमध्ये दुमडून घेतलेले आहे. आणि ह्या पट्टीला जे आहे ते आपल्याला नंतर हातशिलाई करावी लागते आणि ही जे आपण टीप मारतो आहे ते आपल्याला उसवावी लागते. मध्येच बॉबिन संपते, त्याच्यामुळे मी दुसराच दोरा बॉबिनचा होता, पिवळा दोरा, त्या पिवळ्या दोऱ्याने तेवढीच टीप मारून घेतली आहे, कारण की ती टीप कधीही आपल्याला उसवायचीच असते. तरी बघू शकताय तुम्ही ब्लाऊजची फिनिशिंग किती छान आलेली आहे. याला तुम्ही रेग्युलर फिटिंग करता तशीच फिटिंगही करून घ्यायची. बघा, कुठेही गोळा आपला पीस झालेला नाही.